गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग. भारतीय राज्यघटनेवरील टीका. हं, तर क्रिटिसिझम भारतीय राज्यघटनेवरील टीका आपण डिस्कस करणार आहोत. सो डेफिनेटली इन द प्रिव्हियस सम ऑफ द लेक्चर्स वी हॅव अपलॉडेड आवर कॉन्स्टिट्यूशन्स. मीन आपण काही लेक्चर्समध्ये काल पण डिस्कस करत होते की आपल्या राज्यघटनाचं कौतुक पण आहेच. हा, पण काही तज्ज्ञ मान्यवरांनी काही भारतीय राज्यघटनेवर टीका केलेली दिसते. त्या काही टीका पण बघणं आपल्याला बरोबर गरजेचं आहे. मीन्स we need to discuss along with the some of the acclaim. So we need to talk about some of the criticism also. So first criticism here, our constitution is a borrowed constitutions. So one of the especially used to say that our constitution is borrowed or the collected from someone. हा, आता हे काय टीका आहे तर borrowed means घेतलेले आहे कुठून कुठून, तर म्हणजे आपण बघितलेले आहेत की भारतीय राज्यघटनेचे स्रोत राहिलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे असे स्रोत आहेत. तर तसं बघायला गेलं तर ओरिजिनल जगामध्ये काय असतं का, डॉक्टर आंबेडकरांनीच याच टीकेला उत्तर देताना समोर असंच म्हटलेलं आहे की या हजारो वर्षाच्या किंवा 100 वर्षाच्या इतिहासामध्ये मानवी मूल्य, आणि तसं बघायला गेलं तर मानवी मूल्य समानच असतात. मग समान मानवी मूल्यांचं जे जर इन्क्लुजन किंवा समावेशन आम्ही राज्यघटनेत केलं असेल तर ते कसं काय बॉरो होईल, कारण मानवी मूल्य सर्व सर्व ठिकाणी समानच असू शकतात. त्यामुळं यामध्ये बॉरोइंग, आणि मग डॉक्टर आंबेडकर पुढे पण जाऊ शकतात की जर ही टीकाच असेल तर मला त्याचा अभिमान आहे. कारण का, जागतिक मूल्यांचा समावेशन करणं हे आद्य कर्तव्य समजतो आम्ही, आणि मग त्याचं समावेशन आम्ही केलेलं आहे की सर्व मानवाचे हक्क किंवा एका भारतीयाचे हक्क, अमेरिकन लोकांचे हक्क किंवा एक माणूस म्हणून असणारे जगण्याचे हक्क आपले सर्व सगळ्यांचे समानच आहेत. आणि त्यामुळं ही जी टीका आहे की ओरिजिनॅलिटी नाही किंवा बारोड आहे, तर ही थोडीशी तर गैर लागू पडते. आणि त्याला डॉक्टर आंबेडकरांनीच घटना समितीमध्ये आपल्याला टीकेले या उत्तर दिलेले दिसतं. सो बारोड आहे तर आहे, आणि त्याच्यामध्ये लाज वाटण्यासारखं नाही. मी डॉक्टर आंबेडकरांचे शब्द, आय एम नॉट अशेम टू बॉरोइंग समवन समथिंग. का का लाज वाटण्याची गोष्ट नाही, कारण जागतिक मूल्य सर्वत्र समानच असतात. आणि मग ही समान मूल्यांची जी आपण जोपासना करणं आणि आपल्या राज्यघटनेत सुद्धा आपल्या भारतीयांना सुद्धा उपलब्ध करून देणं हे आद्य कर्तव्य होतं, आणि मग ते दिलेलं आहे. आणि त्यामध्ये काही वेगळे पण नाही किंवा लाज वाटण्यासारखं काही नाही. तर हे पहिली टीका होती. दुसरं, कार्बन कॉपी ऑफ दी 1930 श्रीनिवासन जे होते, त्यांनी हे ऑब्झर्व केले की कार्बन कॉपी ऑफ दी 1935 ऍक्ट, तर भारतीय राज्यघटना हे कार्बन कॉपी आहे. तर हा, परत तोच प्रश्न येतो की डेफिनेटली आता डॉक्टर आंबेडकरांनीच त्याला उत्तर घटना समितीमध्ये दिलेलं आहे. कारण भारत एक इंग्लंडची किंवा युनायटेड किंगडमची एक वसाहत राहिलेली होती, आणि मग तो जो वारसा आहे तो आपल्याला मिळालेला होता. आणि मग सगळ्यात महत्वाचं काय, त्या वारशातून आणि 1935चा जो कायदा आहे, आणि महत्वाचे नाही आपल्या राज्यघटना बायकॅमेरलिझम आपण तिकडून घेतो, पार्लमेंटरी सिस्टम घेतो, संसदीय शासन पद्धती घेतो. असं नाही की एक्झॅक्टली त्यांची आहे तसंच आपण घेतलेले आहे, तर काही त्यामध्ये चेंजेस करून नक्कीच घेतलेले आहे. पण 1935च्या कायद्याचं जसंच्या तसं न घेता आंबेडकरांच्या शब्दातच आपण बोलू शकतो की डॉक्टर आंबेडकर म्हणतात की अबाउट क्रिटिसिझम, as to the accusation that the draft constitution has reproduced a good part of the provision of the Government of India Act, I make no apology. There is nothing to be ashamed in borrowing. It involves no plagiarism. Nobody holds the patent rights of fundamental ideas. Again, किंवा प्लेगरिझम म्हणजे चौर्य वगैरे काही नाही, आणि मग त्यामध्ये लाज वाटण्यासारखं नाही. जे योग्य होतं सर्वांच्या दृष्टीनं, कारण शेवटी काय, वैयक्तिक घटना समितीचे जे सदस्य आहेत त्यांची ही राज्यघटना नव्हती किंवा त्यांच्यासाठी फक्त नव्हती, येणाऱ्या पिढ्यांसाठी असणारी हे संविधान लिहिलं जात होतं. आणि सर्व पिढ्यांसाठी मानवी जी मूल्य होती त्या दरम्यान असणारी त्या रचना होत्या, तर त्या घेण्यामध्ये काही वावगट होत नव्हतं. त्यामुळे कार्बन कॉपी म्हटलं किंवा काय, तर डॉक्टर आंबेडकरांचा शब्द आहे की आय डू नॉट अपॉलॉजीज, आणि आय एम नॉट अशेम, म्हणजे काय मला त्यामध्ये काही गैर वाटत नाही, असं त्यांचं वाक्य होतं. तर ठीक आहे, ही एक दुसरी टीका होती. त्यानंतर अन इंडियन अँड अँटी इंडियन. Member of the Constituent Assembly commented, we wanted the music of Veena or sitar, but they have music of English band. So there was, because constitution makers were educated way. तर के हनुमंतय्यांचं एक हे त्याच्या संदर्भात टीका आहे. के हनुमंतय्या असं म्हणतात की आम्हाला त्या राज्यघटना समितीमध्ये अपेक्षित होते की म्युझिक जे होतं ते सितारचं होतं पाहिजे होतं, वीणाचं म्युझिक आम्हाला अपेक्षित होतं. म्हणजे काय, म्युझिक असं नव्हे तर भारतीयत्व असायला पाहिजे होतं, ते दिसत नाही. कारण यामध्ये सगळं
ब्रिटिशत्व किंवा ब्रिटिश बँड जो आहे तो त्याचं एक प्रतिनिधित्व किंवा त्याचं एक उल्लेखन आपल्याला दिसतं. आता मग हे नॉर्मल आहे का? तर नॉर्मल, इट इज व्हेरी नॉर्मल. कारण ह्या घटना समितीमध्ये बऱ्यापैकी जे सदस्य होते त्यांचे जे शालेय शिक्षण म्हणजे मोस्ट ऑफ द मेंबर ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली वी आर एज्युकेटेड फ्रॉम द एज्युकेशन ब्रिटिश एज्युकेशन सिस्टम अँड डेफिनेटली दे हॅव. जसं बघा, आपण शाळेतून लहानपणापासून शिकलो, ज्या शिक्षण व्यवस्थेत शिकलो, आपल्याला ज्या पद्धतीने शिकवलेलं तोच आपल्यावर प्रभाव दिसतो, किंवा आपल्या शिक्षकांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं शिकवलं तो आपल्यावर नक्कीच प्रभाव असतो. आणि मग घटना समितीचे सदस्य आहेत ते इंग्लिश एज्युकेशन सिस्टममध्ये शिकून आलेले होते आणि डेफिनेटली त्यांच्यावर तो प्रभाव. हां, पुढची टीका आपल्याला दिसते की एलिफंटन साईज मीन्स भारतीय राज्यघटनेची असलेली दीर्घता सगळ्यात किंवा अत्यंत प्रदीर्घता, खूप मोठी राज्यघटना भारताची झालेली दिसते आपल्याला. पण ठीक आहे, हे मोठी राज्यघटना असण्याची सुद्धा कारणं आहेत. काय कारण आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं या देशाचा असलेला भूगोल, हे खूप मोठा एरिया, त्याचबरोबर असलेली खूप मोठी लोकसंख्या, त्याचबरोबर असलेली इथली विविधता, मग मग एकंदरीत दिसते. आणि दुसरी गोष्ट की 1935चा जो कायदा होता ते प्रमुख भारताच्या राज्यघटनेचा स्रोत दिसतो. मग राज्यघटनेचा जो प्रमुख स्रोत आहे 1935चा कायदा, जो भारत सरकार कायदा 1935, तर तोच थोडासा मोठा आहे, त्याला मिनी राज्यघटना सुद्धा म्हटलं जातं. तर तो खूप मोठा आहे, ही प्रदीर्घता दिसते. पण मग ही टीका आहे का? तर इतर देशांच्या तुलनेत जर विचार केला तर उदाहरणार्थ इंग्लंडची राज्यघटनेचं काय आहे? तर त्यांच्यात प्रत्येक उदाहरणार्थ त्याचं IPC आपल्या जसं आहे तसं इंग्लंडचं पिनल कोड आहे. मग ते सगळ्यांचं विविध कायद्यांचा सेट त्यांचं एक स्वतंत्र आहेत. त्यामुळे त्यांचं मूळ जी राज्यघटना ती छोटी दिसते. तसं भारताचं नाही. आपण बऱ्यापैकी आपल्या सर्व कायदा व्यवस्था, राज्य व्यवस्था या संदर्भात असलेले रूल्स, रेग्युलेशन, प्रोव्हिजन्स जे आपण जे काय तरतुदी आहेत ते आपण एका पुस्तकामध्ये आणले, त्याला आपण संविधान असं म्हणतो. तसं अमेरिकेच्या बाबतीत काय? अमेरिकेचं तर प्रत्येक राज्याची वेगळी राज्यघटना आहे तिकडं. त्यामुळे म्हणजे 50 राज्य 50 राज्यघटना, त्यामुळे अमेरिकेच्या राज्यघटना छोटी दिसते. तसं आपलं नाही ना. आपण सर्व राज्यांसाठी म्हणजे आज 28 राज्य आहे, त्या 28 राज्यांसाठी एकच राज्यघटना आपल्याकडे आहे. मग म्हणून आपली थोडीशी मोठी दिसते. मग ही टीका होऊ शकते का? तर नाही. आणि मग लागलेला वेळ पण होता तसा. अमेरिकेच्या राज्यघटना 4 महिन्यात झाली, आपल्याला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले वगैरे. ठीक आहे, पण भारताची राज्यघटना मोठी असण्याची काही कारणं होती आणि त्यापैकी कारणांच्या पैकी आपण डिस्कस केलेली पॅराडाईज ऑफ द लॉयर्स. हा म्हणजे स्वर्ग आहे. पॅराडाईज ऑफ द लॉयर्स मीन्स भारतीय राज्यघटना ही वकिलांचा स्वर्ग आहे. आता तुम्ही बघू शकताय भारतातील प्रमुख नेते आणि त्यांचं जे शैक्षणिक पार्श्वभूमी बघितली, एज्युकेशनल बॅकग्राऊंड, इफ यू सी द एज्युकेशनल बॅकग्राऊंड ऑफ द पीपल were involved into the Constituent Assembly, a legal education. डॉक्टर आंबेडकरांचं प्रमुख जे घटनाकार आहेत त्यांचं जर तुम्ही क्वालिफिकेशन बघितलं तर आता त्यांचं क्वालिफिकेशन खूपच आहे. पण मुख्यतः ते एक ॲडव्होकेट होते, बॅरिस्टर होते, मोठे वकील होते. महात्मा गांधी ठीक आहे ते भाग नव्हते, ते पण बॅरिस्टर, नेहरू बॅरिस्टर, बऱ्यापैकी लोक आहेत ते वकील होते. हां, मग त्यामुळं जी भाषा वापरलेली दिसते आपल्याला राज्यघटनेत किंवा संविधानामध्ये ती थोडीशी किचकट, क्लिष्ट आहे. कारण वकिलांची भाषा आहे, वकिलांनी वापरलेली भाषा. आता त्याच ठिकाणी एखादा शेतकरी असते किंवा सायंटिस्ट असता किंवा इतर क्षेत्रातील लोक असतील तर कदाचित भाषा थोडीशी वेगळी झाली असती, नक्कीच झाली असती. आपण वकील आणि आपल्यावर मग ही टीका आहे का? तर लक्षात ठेवा, आपण कोणी पण ज्या क्षेत्रातून आपण येतो त्या क्षेत्राचा प्रभाव आपल्यावर राहतो. आणि मग त्यावेळेला राजकारणात जे प्रमुख उतरलेले लीडर्स होते, ज्यांची क्षमता होती, ते प्रामुख्याने वकीलच होते. आणि जी इंग्लंडची शिक्षण पद्धतीच त्या पद्धतीने होती की एकतर त्यांना क्लर्क तयार करायचे होते, नाहीतर मग त्यातून वकील निर्माण झाले. त्यांना कुठं सायंटिस्ट वगैरे निर्माण करायचेच नव्हते. हां, त्यामुळे शिक्षित असणं राज्यघटना लिहिण्यासाठी अत्यंत आवश्यक होतं. आणि मग असा शिकलेला जो वर्ग होता सर्वांचं बऱ्यापैकी म्हणजे आपण जर 60% लोकांचं बॅकग्राऊंड जर बघितलं तर ते एकतर राजकारणी होते आणि दुसरं लॉयर होते. मग मग अशी जी भाषा वापरलेली आहे राज्यघटनेत, संविधानात थोडीशी लीगल, खूप खूप जास्त लिगलाइज असलेली लँग्वेज किंवा कायद्याची भाषा वापरलेली आहे. मग कायद्याची भाषा मी सामान्य माणसाला समजण्यासाठी थोडंसं अवघड जातं. मग जेव्हा अवघड जातं ते सोपं करणं किंवा सोपं आहे ते अवघड करणं काम आपल्या वकील बंधूंचं येतं. मग पॅराडाईज ऑफ द लॉयर्स ते स्वर्ग बनतं, मग वकिलांचा स्वर्ग बनतं. आणि मी भारतीय राज्यघटनेवर काही असणाऱ्या टीका दिसते. आपण जी बॉरोड कॉन्स्टिट्यूशन एक बारोड आहे किंवा इतर स्रोतांच्या मधून आपण घेतली, ही पहिली टीका होती. दुसरी कार्बन कॉपी ऑफ 1935 ऍक्ट, 1935च्या कायद्याची एक कार्बन कॉपी आहे. त्यानंतर अन इंडियन और अँटी इंडियन, अभारतीय आहे. कारण अभारतीय का आहेत? काही जणांची अपेक्षा होते की भारतीयत्व त्यामध्ये असायला पाहिजे.
होतं, पण मी परत शिक्षणाचा जो वारसा लाभलेला होता घटनाकारांना तो इंग्लिश शिक्षण पद्धतीचा होता आणि नक्कीच त्यांच्यावर प्रभाव इंग्लंडचा किंवा इंग्लिश शिक्षण पद्धतीचाच होता. अनगांधीयन मी सांगेल, अनगांधीयन हे थोडंसं हे फिलॉसॉफिकल आहे. अनगांधीयन म्हणजे काय, गांधींच्या विचाराशी बऱ्यापैकीची तरतुदी आहेत त्या विचाराशी सहमत नव्हती आपण असं स्पष्ट म्हणू शकतो. कारण गांधींचा विचार अर्थव्यवस्थेबाबतीत, समाज व्यवस्थेच्या बाबतीत, धर्माबाबतीत थोडेसे इतरांशी मिळते जुळते असतीलच असे नव्हे. आणि प्रत्येक आणि त्यामध्ये खूप सदस्य होते ना, 299 290 पर्यंत सदस्य आपल्या राज्यघटना समितीमध्ये दिसतात. मग ह्या सदस्यांची मूल्य मतं ही नक्कीच त्यामध्ये येतील. मग गांधीजींचं जी मूल्य आहेत तत्व आहेत असं नाही की अजिबातच मांडली नाहीत. आपण बघणारच आहोत. DPSP आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, ज्यामध्ये गांधींच्या मूल्यांचा समावेश नक्कीच केलेला आहे. पंचायत राज त्यांच्या गांधीजींच्या मूल्यांच्यावर आधारित आहे. असं नाही की आपण पूर्णच नाकारलं, पण पूर्ण घेऊ पण शकत नव्हतं. ही एक टीका कितपत योग्य आहे आपण ठरवू शकतो. एलिफंटन साईज, मोठी साईज, कारणं बघितली आपण त्याची कारणं, व्हास्टनेस, मोठा एरिया, 1935चा कायद्याचा प्रभाव आणि दुसरी गोष्ट विविधता. त्यामुळं नक्कीच भारताची राज्यघटना मोठी झाली आणि तुलनाच करायला गेलं तर इतर देशांच्या राज्यघटना राज्यांच्या ज्या संघराज्याच्या किंवा इतर त्या देशांच्या वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या राज्यघटना आहेत किंवा इतर कायद्यांचं खूप वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या ठिकाणी ते संकलन केलेलं दिसतं. आणि पॅराडाईज ऑफ द लॉयर, भाषा, वकिलांचं वर्चस्व राज्यघटना समितीमध्ये, राजकारण्यांचं वर्चस्व राज्यघटना समितीमध्ये, परिणामता भाषेचा वापर जो झाला घटना लिहिताना तो मुख्यतः आपल्याला दिसतो की कायद्याची भाषा वापरली आणि मग कायद्याची भाषा सामान्य माणसाला काही समजत नाही आणि मग असा कायद्याची भाषा समजावून सांगणं जे क्षेत्र निर्माण होतं मग ते वकिलांचा स्वर्ग झाला. मग अशा भरपूर केसेस आणि मग खूप क्लिष्टता निर्माण होते आणि मग तो वकिलांसाठी एक स्वर्ग बनतो. तर एकंदरीत ह्या भारतीय राज्यघटनेवरील टीका आहेत, तरी सुद्धा जरी टीका जरी असली तरी भारतीय राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे का, तर हे आपण ठरवावं. सर्वश्रेष्ठ ह्या व्याख्येत न पडता अत्यंत उपयुक्त, अत्यंत चांगली असणारी भारतीय राज्यघटना आणि संविधान किंवा आपण त्याला संविधान पण म्हणतो, तर भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ नाही पण सर्वोत्तम पैकी एक आहे जगातील आणि आपण त्याचा पालन करणं आवश्यक दिसतं आपल्याला. थँक्यू.